स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. सप्लिमेंटरी एक्झामसाठी मेसेज येत आहेत, फोन येत आहेत मुलांचे. तर आपण एक सप्लिमेंटरी एक्झामची स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ बनवू. एक्झाम पास व्हायची सगळ्यात पहिली गोष्ट, वायडी होण्यापासून वाचण्याचा एकमेव चान्स आहे म्हणजे सप्लिमेंटरी एक्झाम. बेसिक इलेक्ट्रिकल 60 ते 70% मुलांचे बॅक आहेत. तर काय करू आपण, एक स्ट्रॅटर्जी अशी बनवू ज्याने तुम्हाला मिनिमम 60+ मार्क मिळतील आउट ऑफ 70. आज तारीख आहे आय थिंक 16. पेपर आपला आहे 1 तारखेला. 14 दिवस धरून चला. 14 दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, तर मिनिमम 4 PYQ सोडवले पाहिजेत. मग काय करू, 4 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि ते मला पाठवा. इंस्टाग्रामवरती असेल किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती असेल, मला पाठवा, मी चेक करून तुम्हाला देईल. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मला शिकवलेलं सगळं कळतं, मला वर्गामध्ये सगळं कळालं होतं. सर मी डेरिव्हेशन पाठ केले होते, पण मला मार्क मिळत नाहीत कारण लिहिताना कुठंतरी चूक होती. काय चुकतंय लिहिताना ते आपण आता बघू. सगळ्यात पहिली गोष्ट, आत्ता अभ्यास करताना आयुष्यातला शेवटची संधी आहे तुमची, असा अभ्यास करावा लागेल. कारण नाही की अभ्यास केला तर बेसिक इलेक्ट्रिकल बॅकच राहणार आणि 1 वर्ष आता घरीच बसावं लागेल. युनिव्हर्सिटीने पहिल्यांदा असं काहीतरी काढले, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत पहिल्यांदा असलं काहीतरी आलेलं आहे. सप्लिमेंटरी एक्झाम आलाय, त्या संधीचं सोनं करा आणि तुम्ही पास व्हा. ओके, तर काय करता येईल, जी माझी नेहमीची स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी पुन्हा एकदा सांगतो. न्यूमेरिकल कंपल्सरी न्यूमेरिकल करायचे. आता सर मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, बिलकुल नाही जमणार. न्यूमेरिकल आपल्याला 5 पैकी 3 युनिटचे परफेक्ट करायचे. परफेक्ट एखादं युनिटचं न्यूमेरिकल चालेल. कुठल्या युनिटचं चालेल, पहिलं युनिट KCL KVL काही चुकण्याचा चान्स नाहीये. युनिट नंबर 5 EPCNC काही चुकण्याचा चान्स नाही. युनिट नंबर 2चं थोडंसं अवघड आहे, एअर गॅपचं न्यूमेरिकल करू शकता. युनिट नंबर 3 मध्ये AC फंडामेंटलचं न्यूमेरिकल आहे, जरा डिफिकल्ट आहे. पण युनिट नंबर 4 जे तुम्ही नेहमी ऑरला ठेवता त्याचे न्यूमेरिकल खूप सोपे आहेत. ज्याला असं वाटतंय की काय करावं, तर युनिट नंबर 3चं न्यूमेरिकल हे तुम्ही ऑरला ठेवू शकता, AC फंडामेंटलचं. बरं, इथून पुढं सर मला न्यूमेरिकल पूर्ण आलंच पाहिजे, बिलकुल नाही. न्यूमेरिकलच्या मी जेवढ्या क्वांटिटी सांगतो तेवढ्या काढा. आपल्याला पूर्ण मार्क घ्यायचेच नाही न्यूमेरिकलला. म्हणजे न्यूमेरिकलमध्ये जर 4 क्वांटिटी काढायच्या असतील, त्यांनी सांगितलं कॅल्क्युलेट दिस 4 क्वांटिटीज, आणि सर मी 2 क्वांटिटी काढल्या, तर जर ती 4 क्वांटिटी असतील आणि 2 क्वांटिटी काढल्या तरी त्याला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं. आउट ऑफ मार्क सगळं आल्यावरती मिळतात, बट स्टेपला मार्क असतात का, नाही. स्टेपचा प्रश्न नाही, मी काय सांगतो नीट ऐका. स्टेप नाही, बट 4 क्वांटिटी काढा विचारला आणि मी 2 क्वांटिटी बरोबर काढल्या तर त्याला मिनिमम 3 ते 4 मार्क मिळतात. म्हणजे जर असेल फाईन फर्स्ट MMF, रिलक्टन्स, देन अशा क्वांटिटी असतील 4 तुमच्या. जर मी MMF काढला N × I तर याला 1 मार्क मिळेल. जर ही क्वांटिटी काढली याला 1 मार्क मिळेल. असे तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये 2 मार्क मिळतील आउट ऑफ 6. आणि तुमचा 70चा पॅटर्न आहे म्हणजे पुन्हा तेच. 70चा पॅटर्न असेल तर 6 मार्क थेअरी, 6 मार्क इथं 8 मार्कांचं डिव्हिजन होतं. 2 मार्कांची थेअरी येते आणि न्यूमेरिकल येतं 6 मार्कांचं. 8चं डिव्हिजन आहे. आणि पासिंगचे चान्स वाढले कारण ह्या 2 मार्कांना काय विचारतील, प्रश्न आपण तयार करा. या 2 मार्काला डेरिव्हेशन येईल का, 2 मार्कांना डेरिव्हेशन कसं येईल, इथं येणार डेफिनेशन्स किंवा व्हॉट इज, समजा पहिल्यांदा व्हॉट इज KVL, हे 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. लक्ष ठेवा, हे 2 मार्क हेच ते 2 मार्क आहेत जे पासिंग करू शकतात. कारण हे 2 मार्क × 5 असे इथं 10 मार्क तुम्हाला मिळतील. आणि हे खूप इझी क्वेश्चन असतील. कुठले, हे 8 पैकी मधले, हे 2 मार्कांचे बी मधले. म्हणून हे न्यूमेरिकल पार्ट 6 मार्कांचा असेल तर याच्यातली थेअरी 2 मार्कांची असेल. हा पॅटर्न येईल का मला माहित नाही, बट प्रिव्हियस इयरच्या पॅटर्ननुसार मी तुम्हाला सांगतो. म्हणून हे 2 मार्क खूप जास्त मॅटर करणार. बघू मी त्याचं सोडून ऑप्शनला हे मात्र ठेवू नका. आता गोष्ट आहे डेरिव्हेशनची. सर मी जे डेरिव्हेशन ठेवलं तेच पेपरला आलं. आज किती दिवस राहिलेत आपल्या पेपरला, कुठे गेले, 14 दिवस. BWला 14 डेरिव्हेशन आहेत. आजपासून 1 डेरिव्हेशन पाठ करायचं. आज कोएफिशिएंट ऑफ कपलिंग घेतलं, उद्या कोएफिशिएंट ऑफ कपलिंग पुन्हा लिहायचं आणि एखादं डेरिव्हेशन घ्या. म्हणजे 14 डेरिव्हेशन आणि 14 दिवस. खूप सोपं आहे.
अरे एवढ्या दिवसात 8-4 डिव्हिजन निघते 14 दिवसात. 4-5 दिवस खूप झाले. मग सर मी 5 दिवस आता टाइमपास करतो. टाइमपास करायला तर वाईट होणार, टाइमपास करायचा नाही. ओके, तर मग हे तुम्हाला सांगितलेलं कळालं असेल आता काही मला नेमकं सांगायचं. हे 2 मार्क खूप जास्त मॅटर करणार. आणि हे 6 मार्कांची थेरी, जर ही नीट विचार केला तर 8 मार्काची थेरी असते. 8 म्हणजे 40 मार्काची थेरी. 40 पैकी 28 पडू शकतात का, सांगू शकत नाही. म्हणून न्यूमेरिकल परफेक्ट करावं लागतं. न्यूमेरिकल 3 युनिटचे करायचे आपल्याला. ओके, तर आता काय स्ट्रॅटेजी करा तुम्ही, सर पहिल्यांदा कुठलं युनिट करू, दुसऱ्यांदा कुठलं युनिट करू. आता मी तुम्हाला एक प्लेलिस्ट बनवतोय सध्या. त्या प्लेलिस्टवर सगळं दिलेलं असेल. माझ्या कॅल्क्युलेशननी सगळ्यात पहिले युनिट करा, युनिट नंबर 5. काय युनिट नंबर 5? 3च क्वेश्चन आहेत. राईट अँड एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डीसी मोटर, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज एसी, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज एसी. ह्या 3-4 प्रश्नांच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाहीत. हा झाला पार्ट बी, हा मशीनचा. पार्ट ए ट्रान्सफॉर्मरचा पण आहे. ऑलरेडी आपले सगळे व्हिडिओ अपलोडेड आहेत. माझी अशी इच्छा आहे की ते व्हिडिओ तुम्ही बघावे. मी प्लेलिस्टमध्ये ॲड करतो आणि PYQ आपण सॉल्व्ह करू इथं. PYQचा फायदा असा होईल की तुम्हाला काय पडतंय तेच रिपीट होणार आहे. सो हे युनिट नंबर 5 मध्ये काय आहे तर फर्स्ट ए पार्ट आहे ट्रान्सफॉर्मर आणि बी पार्ट आहे मोटर. ट्रान्सफॉर्मर मध्ये ठरलेले 4 थेरी क्वेश्चन. कोर शेअरचा डिफरन्स, राईट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, लॉसेस आणि ह्याचं न्यूमेरिकल. कुठलं न्यूमेरिकल? हे इफिशियन्सी वाला. पार्ट बी मोटर 3च क्वेश्चन. राईट अँड वर्किंग प्रिन्सिपल ऑफ एसी मोटर, डीसी मोटर म्हणजे एसी मध्ये सिंगल फेज इंडक्शन आणि 3 फेज इंडक्शन मोटर. एवढंच काय ते आहे युनिट नंबर 5. एवढंच युनिट नंबर 5. सर युनिट नंबर 5 झालं. युनिट नंबर 5 हे असं युनिट आहे जे तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊ शकतं 14 पैकी 14. हेच ते युनिट आहे जे तुम्हाला आउट ऑफ मार्क देईल. ओके, नंतर कुठलं करू? युनिट नंबर 5 नंतर सेकंड करा युनिट नंबर 1. प्रत्येक युनिटचं काय करा तुम्ही डिवाइड, किंवा प्रत्येक युनिटची तुम्ही काय करायला पाहिजे ते युनिट जे आहे, फर्स्ट डेरिव्हेशन किती आहेत युनिटमध्ये, देन थेरी क्वेश्चन किती आहेत, आणि त्यानंतर न्यूमेरिकल किती टाईपचे न्यूमेरिकल आहेत. युनिट नंबर 1चं मी सांगतो बघा. युनिट नंबर 1 मध्ये 3 टाईपचे न्यूमेरिकल्स आहेत. फर्स्ट आहे काय KVL KCL, सेकंड आहे सुपरपोजिशन, आणि थर्ड आहे सिरीज पॅरलल. मग काय करायचं, या 3 टाईपचे न्यूमेरिकल असतील ना तर त्यातले एक टाईप ऑरला टाका. तुम्हाला असं वाटतं सर सिरीज पॅरलल एवढं सोपं न्यूमेरिकल आहे, स्टार डेल्टा मध्ये जर न्यूमेरिकल आलं सुटणार नाही. बट हे 2 न्यूमेरिकल आहेत KVL KCL आणि सुपरपोजिशन. ठरलेला पॅटर्न, ठरलेले प्रश्न, सगळं ठरलेलं. हे जसं आहे मी शिकवलेलं तसं पेपरला येतं. अगदी जे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केले ते न्यूमेरिकल ॲज इट इज येतं पेपरला. KVL KCL लास्ट 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो हे न्यूमेरिकल असं डिवाइड करा. मग डेरिव्हेशन किती आहेत? युनिट नंबर 1चा विचार करता 2 डेरिव्हेशन आहेत. कुठला? स्टार टू डेल्टा अँड डेल्टा टू स्टार. मग डेरिव्हेशन ऑरला ठेवू नका. डेरिव्हेशन ऑरला बिलकुल नाही ठेवायचं. डेरिव्हेशन पूर्ण करायचं, थेरीचे क्वेश्चन पूर्ण करायचे. न्यूमेरिकल मात्र 3 पैकी 1 ऑरला ठेवू शकता. का तर ते ऑरचं न्यूमेरिकल तुम्हाला म्हणजे त्या ए आणि बी या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑर ठेवते. ओके, तर अशी स्ट्रॅटेजी करा. युनिट नंबर 1चा विषय झाला. युनिट नंबर 4चा 5चा विषय झाला. ओके, तर अशी स्ट्रॅटेजी करा. मी दररोज तुम्हाला पाठवत राहील की आज काय केलं पाहिजे. माझ्या इच्छेने आज तुम्ही युनिट नंबर 5चा सगळा थेरी पार्ट करा, तो लिहून काढा. मग युनिट नंबर 5चा आपल्याला न्यूमेरिकल करायला मोकळा आपण. ओके, तर ही अशी स्ट्रॅटेजी माझ्यासोबत जॉईंट राहा. मी नवीन प्लेलिस्ट तयार करतो. वाटलं मला की सर मला हे कळालंच नाही, मला पुन्हा पाठवा, मी पुन्हा त्याचे न्यूमेरिकल और व्हिडिओ बनवतो. ओके, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता जे बनवेल व्हिडिओ तो परफेक्ट व्हिडिओ असावा किंवा तुम्हाला ते कळायला असावं. PYQ एखादा क्वेश्चन पेपर अवघड आहे तुम्हाला पाठवा, आपण डायरेक्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू. लास्ट टाइम जर ज्या मुलांनी PYQ बघितला ॲज इट इज पेपर पडला. अरे 70 पैकी 55 रिपीट होणारच आहे. सो PYQ महत्वाचा आहे. PYQ 2 ते 3 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेऊ आपण. ओके, सो अशी स्ट्रॅटेजी माझी आहे. माझ्यासोबत जॉईंट व्हायचं असेल
तर मी याच्या खाली व्हॉट्सअपचे एक ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक पाठवतो. क्लासरूम आहे, गुगल क्लासरूमची पण लिंक पाठवतो. जॉईन व्हा. एक हे थेरी क्वेश्चन कुठले कुठले आहेत, डेरिव्हेशन किती आहेत न्यूमेरिकलचं, असं प्रत्येक युनिटचं मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्या एक PDF मध्ये तुम्हाला पाठवून देतो. 5च्या 5 युनिटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल हे सगळं डिवाइड केलेलं आहे. सो वाटत असेल तर स्टडी करा. मी आज फुल रेडी झालेलो आहे, कारण मला पोरं पास करायचे आहेत. माझ्या इलेक्ट्रिकल ब्रँचची माझ्या कॉलेजमधली 13 ते 14 मुलं फक्त BWE मुळे वाईडी होणार आहेत, तर मी ती पोरं वाचवणार. माझ्या कॉलेजची तर वाचवेल, पण सगळ्यांना वाचवण्याची इच्छा आहे माझी. तुम्ही फक्त जे सांगतो ते स्ट्रिक्ट फॉलो करा. लिहा पेपर, वाचून काही होणार नाही. लिहा पेपर लिहा आणि मला डायरेक्ट पाठवायचे व्हॉट्सअपला. पेपर चेक करा, म्हणून पेपर चेक करून काय चुकतंय तुमचं हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.